पुण्यात ज्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे पोहोचलेले आहेत। ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात। अगदी काही वेळापूर्वीच सुजात आंबेडकर यांनी देखील भेट दिलेली होती। त्याशिवाय सुप्रिया सुळे यांनी देखील इथल्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यांचे मुद्दे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आता रोहित पवार देखील या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मागण्या जाणून घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आता काँग्रेस दुसरा कोण आला तेव्हा पुण्यातल्या या आंदोलनस्थळी सध्या रोहित पवार पोहोचलेले आहेत। आंदोलकांसोबत जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांच्यासोबत त्यांची सध्या चर्चा सुरू आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विद्यार्थिनी जी होती ती राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मंचावर आली होती। त्यावेळेला तिने आपल्या काय मागण्या आहेत, आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो आहोत आणि सरकारकडनं किती दुर्लक्ष केलं जात आहे, आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये वयोमर्यादा असेल किंवा काही नियम जे आहेत ते आम्हाला पूर्णपणे रद्द करून हवेत, या मागणीसाठी तिनं त्या मंचावरून एल्गार पुकारलेला होता। आणि त्यानंतर आता या सगळ्याची दखल राहुल गांधी यांनी घेतली होती। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर आज वयोमर्यादेची जी अट होती ती सरकारनं रद्द केलेली असली तरी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील या विद्यार्थ्यांसोबत सध्या फोनवरून व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधलेला होता। त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचव असं आश्वासन देखील त्यांना दिलेलं होतं। नंतर सुजात आंबेडकर देखील या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचलेले होते। या विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांचं म्हणणं सुजात आंबेडकर यांनी देखील ऐकून घेतलं होतं आणि त्यानंतर आता रोहित पवार हे पोहोचलेले आहेत या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी। रोहित पवार दाखल झालेत। आपण या भेटी संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे। शिवानी, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता पाठिंबा वाढतो आहे, एक नेते मंडळी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या भेटीच्या ठिकाणी पोहोचत आहेत। शिवानी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हो, काही वेळापूर्वीच रोहित पवार या ठिकाणी दाखल झाले आहेत। याआधी सुजात आंबेडकर, त्याच्या आधी सुप्रिया सुळेंनी देखील व्हिडिओ कॉलवरून या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आता रोहित पवार या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुन्हा एकदा जाणून घेत आहेत। एक मागणी जी मान्य झाली ती मागणी सोडा, मात्र बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या एक्सटेंड होणाऱ्या आहेत, त्याला काही कालावधी लागू शकतो अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती सध्या विद्यार्थ्यांसोबत करतायत। एवढंच नाही तर जे सत्ताधारी आमदार आहेत ते देखील आता कामाला लागले आहेत। जर तुम्ही बघितलं का, असा प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांनी रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना विचारला आहे। पण बघितलं तर सकाळपासनं या आंदोलनस्थळी वेगवेगळे नेते मंडळी, इथले स्थानिक नेते, काँग्रेसचं शिष्टमंडळ, त्याच्यानंतर वसंत फुरके या सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या, विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला, त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आणि दुपारीच निर्णय आला की एक जी अट होती वयाची अट ती त्याला स्थगिती दिली आणि त्यानंतर विद्यार्थी कुठेतरी आंदोलन थांबवतील अशी अपेक्षा सरकारला होती। मात्र विद्यार्थी या सगळ्या आंदोलनावर ठाम आहेत, कारण आमच्या महत्त्वाच्या 3 ते 4 मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या स्थळावरून किंवा उपोषणावरून हलणार नाही किंवा हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आहे तो या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। काही वेळापूर्वी एका विद्यार्थ्याची जो तब्येत आहे ती खालावली होती
आणि आता सध्या 3 विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी हे नक्कीच. उपोषणाला आहेत. शिवानी, आणि रोहित दोघं पवार जण बोलतायत. social मी पुन्हा तुझ्याकडे येतो, तुला थांबवतो थोडं. आपण ऐकूयात की आता रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत आता संवाद साधल्यानंतर रोहित पवार काय म्हणतायत. वर जा दादा, सगळ्यांना दिसतो तुम्ही. सागर सागर खाली बसा रे. ट्रायपॉड दे, ट्रायपॉड दे. आता इथं थांब ना अमोल. अरे हा ट्रायपॉड. तेव्हा या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचं जे हत्यार आहे ते उपसलेलं आहे. 10 दिवसाहून अधिक काळ लोटलेला आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या मागण्या या पूर्णपणे मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. एक मागणी त्यांची मान्य झालेली आहे, मात्र आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी, आपला जो निर्धार आहे तो या विद्यार्थ्यांनी कायम ठेवला आहे. आणि याच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय नेते मंडळींकडून देखील सध्या पाठिंबा मिळतो आहे. सुप्रिया सुळे त्यासोबतच सुजात आंबेडकर यांनी भेट घेतल्यानंतर आता रोहित पवार या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि त्यानंतर ते आता विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर काय बोलतात आपण ऐकूया. 13 दिवसापासून ए बस, ए विकी लाव ना इथं दे. सर्वांनी मिळून तुझ्याकडे पाडलेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित आहे व त्याच्याच बरोबर हो. चलो चलो. अरे शांत बसा रे. अरे विकी, जे गेले दिवस उपोषण करत आहेत, या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्यातलं सरकार हे कुठं ना कुठं तरी आता झुकायला लागलेलं आहे. पूर्णपणे यश आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या ते यश तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी जातं. तुम्ही आंदोलन इथं करत आहात. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तुमचे भाऊ आणि बहीण तिथं आंदोलन करत आहेत. काल मी नागपूरला गेलो होतो. तिथे असणाऱ्या आपल्यातल्या काही बंधू आणि भगिनींना मी भेटलो. फोनवर अमरावती मधल्या लोकांशी बोललो. पालघरमध्ये आंदोलन चालू आहे, वर्ध्यात चालू आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. जेव्हा पहिला GR आणला गेला सरकारकडनं, त्या GRचा तुम्ही सर्वांनी विरोध केला. त्याच्यामध्ये 70% हॉस्टेलचं आरक्षण हे लोकल आदिवासी समाजाच्या मुलामुलींना दिलं होतं. पण तुमचा युक्तिवाद जो होता, जो योग्य होता, की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्व आहोत, त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली जेव्हा शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात, ते तसं लोकल नसून ते मेजॉरिटी बाहेरचे असतात. त्यामुळे हे 70% लोकेशन बेस आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही. 20-26ची जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती. आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं. सरकारला त्या आंदोलनाचा कुठेतरी धास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा GR तो बदलला, पण वय 26 वरनं 30 केलं. तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुरं चालू ठेवलं. अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये आम्ही असेल, इतरही पक्षाचे सर्व नेते असतील. आणि मग कुठं ना कुठं तरी हे आंदोलन पुढे घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या जी एकत्रित येत आहे, त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली. 5 तास बैठक काल चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास बैठक, 5 तास ही बैठक चालू आहे म्हणजे काही ना काहीतरी सिरियस सुरू आहे. पण तुमच्यातले जे काय विद्यार्थी तिथे गेले होते, सूरज आणि जे इतर विद्यार्थी गेले होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या त्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या
मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर मी शॉक झालो जेव्हा आपल्यातलं एक व्यक्ती जो मंत्री महोदयांकडे भेटण्यासाठी गेला होता, त्या व्यक्तीने मला सांगितलं, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मंत्री महोदय म्हणाले की मंत्री बनणं सोपं नसतं, आमदार बनणं सोपं नसतं, त्याला पॉप्युलॅरिटी लागते, मतदान लागतं, पैसा लागतो, ताकद लागते. मला या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगायचंय, तुम्ही मंत्री आणि आमदार कोणामुळे झाला असाल तर या विद्यार्थ्यांमुळे आणि यांच्या पालकांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे 5 तासाच्या बैठकीमध्ये दुर्दैवाने तिथं काहीच झालं नाही आणि मी खरं तर तुमचे जे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तिथे गेल्या होत्या त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो की मंत्र्यांच्या समोर बसल्यानंतर अनेक लोकांना भीती वाटते. आपण सामान्य परिवारातली लोक आहात, भीती वाटते, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरचा उपयोग करून सरकार जे म्हणायचे, जे त्यांना करायचे ते तुमच्या तोंडून ते मान्य करून घेतात. पण तुमचे सर्व प्रतिनिधी हे ढीठ होते, ते मंत्र्यांना घाबरले नाही, तुमची बाजू भक्कमपणे मांडत होते. आणि त्यांना जेव्हा जाणवलं की आता सरकार आपल्यावर दबाव आणतंय, त्यांनी निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं. ज्या खऱ्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही, अशी भूमिका तुमच्या सगळ्या प्रतिनिधी तिथं घेतली. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वांनी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये बोलत असताना मला माहित नाही तुमच्यातले किती जण तिथे होते. आपण आव्हान काय केलं होतं की जे कुठले आमदार या मुलांच्या मतदानामुळे, आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे, यांच्या आई वडिलांच्या मतदानामुळे जे आमदार झाले आणि आज सत्तेत आहेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, बैठकीला तिथं गेलं पाहिजे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या या मागण्यांबाबत सरकारमध्ये उदासीनता दिसत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं.